विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील जो 7वा टॉपिक आहे आपला मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार या टॉपिकचा आपण अभ्यास करतोय. या टॉपिकमधला जो शेवटचा घटक आहे त्या घटकाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. हा जो शेवटचा घटक आहे तो आहे 4C द्वारे मूल्यमापन किंवा ज्याला आपण 4C द्वारे मूल्यमापन असं आपण म्हणतो आहे. हे 4C म्हणजे काय आहे, याच्याद्वारे कसं मूल्यमापन केलं जातं, तर त्या मूल्यमापनाचा आपण अभ्यास करणार आहे. हे मूल्यमापन करत असताना हे कशाशी संबंधित आहे, तर इंटरनेटच्या वापराशी संबंधित आहे. आपण इंटरनेटवरती किती वेळ आपला इंटरनेटमध्ये व्यस्त करतो किंवा इंटरनेटवरती किती वेळ आपण आपला वाया घालवतो, याचं मूल्यमापन करण्यासाठी हे 4C मूल्यमापन दिलेलं आहे. तर हे 4C काय आहे, तर इथं जे 4C आहेत, इथं C या अक्षरापासून बनलेले हे 4 पॉईंट्स आहेत. जसं की ग्रॅव्हिटी आहे, कंट्रोल आहे, कंपल्शन आहे आणि कॉन्सिक्वेन्स आहे. तर हे 4C जे आहेत, या 4C द्वारे आपण एखादा व्यक्ती इंटरनेटचा वापर कसा करू शकतो, कसा करत आहे, हे आपल्याला त्याद्वारे समजून घेता येणार आहे. यामध्ये पहिला जो आहे 4C मधला पहिला C आहे अपेक्षा करणे, ज्याला आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो आहे. कशाची अपेक्षा करायची आहे, तर इथं आपली इंटरनेटच्या वापरामध्ये गुंतून राहण्याची इच्छा किती आहे किंवा कशी आहे, इंटरनेटचा वापर करण्याची इच्छा आपली आहे की नाही आहे, गुंतून राहणं आपल्याला आवडतं की नाही आहे. तर या संदर्भातले प्रश्न आपण स्वतःला विचारायचे. इंटरनेटच्या वापरात गुंतून राहण्याची आपली इच्छा असते की नाही किंवा आहे की नाही आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचे. त्यानंतर दुसरा C आहे कंट्रोल किंवा नियंत्रण. कशाचं नियंत्रण आहे, इंटरनेटचा वापर करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखण्यात असमर्थ ठरता काय. इंटरनेटचा वापर करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखण्यामध्ये असमर्थ ठरता काय, हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अनिवार्यता किंवा ज्याला आपण कंपल्शन असं म्हणतोय. या मुद्द्यामध्ये इंटरनेटचा जास्त वेळ वापर करू नये हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्यावरती नियंत्रण ठेवणे तुम्हाला अवघड जाते काय. बघा, तिसऱ्या मुद्द्यामध्ये कंपल्शनमध्ये काय, अनिवार्यतेमध्ये इंटरनेटचा जास्त वापर करू नये हे तुम्हालाही माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये तुम्हाला अवघड जातं आहे का, किंवा तुम्ही ते असमर्थ ठरत आहात का. तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्वतःला इकडे असमर्थ ठरत आहात का, किंवा ते तुम्हाला अवघड जातं आहे का स्वतःवरती नियंत्रण ठेवणं इंटरनेटच्या वापराच्या बाबतीमध्ये. त्यानंतर चौथा आहे परिणाम किंवा ज्याला आपण कॉन्सिक्वेन्स असं म्हटलेलं आहे. कॉन्सिक्वेन्स किंवा ज्याला आपण परिणाम असं म्हणतोय. शारीरिक किंवा मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते काय. इंटरनेटच्या वापरामुळे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते काय. आता ही काही 4C पासून बनलेली विधानं आपण स्वतःला विचारायची आहे. जर या 4 विधानापैकी 3 प्रश्नांची उत्तरे आपली हो असतील, कशा स्वरूपाची, उदाहरणार्थ इंटरनेटच्या वापरात गुंतून राहण्याची माझी इच्छा असते, हो विधान आहे, असते माझी इच्छा. इंटरनेटचा वापर करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखण्यामध्ये असमर्थ ठरता काय, हो मी असमर्थ ठरतो. इंटरनेटचा जास्त वेळ वापर करू नये हे माहीत असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला अवघड जाते काय, हो अवघड जाते. असे 4 पैकी 3 जरी पर्याय तुम्ही हो दिले किंवा तुमचे हो असतील, 3 पर्याय जरी हो असतील या दिलेल्या पर्यायापैकी, तर याचा अर्थ हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. इंटरनेटचा वापर हा तुमच्यासाठी काय धोक्याची घंटा आहे. दक्षता घेण्याची गरज आहे तुम्हाला. इंटरनेटचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईलचा वापर, टेक्नॉलॉजीचा वापर हा मर्यादित स्वरूपामध्ये असायला पाहिजे. आपल्या जीवनाचा तो अविभाज्य भागच आहे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पण जर तासनतास आपण इंटरनेटसारख्या माध्यमांमध्ये अडकून पडलो तर त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावरती गंभीर स्वरूपाचा परिणाम होऊ शकतो. आता ही धोक्याची घंटा कोणत्या प्रकारची आहे, तर याच्यामुळे काय होऊ शकतं, तर आपल्या कामामध्ये विलंब होऊ शकतो, चालढकल किंवा दिरंगाई करू शकतो आपण. समजा आपण एखाद्या कार्यालयामध्ये काम करतो आहोत, जॉब करतो आहोत, आपल्यापुढे कामाचा लोड आहे, पण आपण
दर 5 मिनटाला, दर 10 मिनटाला जर आपण आपला मोबाईल काढतो आहे, इंटरनेट चेक करतो आहे, नेट सर्फिंग करतो आहे, चॅटिंग करतो आहे म्हटल्यानंतर पुढचं काम केव्हा होणार? आपल्यासमोर जे काम आहे, आपली ड्युटी केव्हा आपण करणार? याचा परिणाम असा होईल की आपण आजचं काम उद्यावर ढकलो, उद्याचं काम परवावरती ढकलो. म्हणजे याच्यामुळे चालढकल करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. यापेक्षा वेगळं काही होऊ शकणार नाही. कामामध्ये दिरंगाई होऊ शकते, कामात विलंब होऊ शकतो. दुसरा आहे नेहमीच्या काम करण्याचा कंटाळा येणं किंवा नीरस वाटणं. आपलं वर्क काय आहे? तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमचं विद्यार्थी म्हणून कर्तव्य आहे की आपण अभ्यास करायला पाहिजे. ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. अभ्यासावरती तुम्ही फोकस करायला पाहिजे. पण जर तुम्ही सततचा इंटरनेटचा वापर करत असाल, मोबाईलचा वापर करत असाल, ठीक आहे, आता यावर्षी तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेत आहे या कोविड-19च्या पिरियडमुळे किंवा पॅन्डेमिकमुळे, ठीक आहे, तुम्ही मोबाईलचा वापर करताय, परंतु तुम्ही त्याच कामासाठी वापर करताय का त्याच्या नावाखाली इतरही काही गोष्टी सोशल नेटवर्किंग साईट्सवरती तुम्ही तासनतास राहत आहात, नेट सर्फिंग करत आहात, चॅटिंग करत आहात? या गोष्टी तुम्हाला स्वतःला विचारायला हव्यात. याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या कामावरती लक्ष लागणार नाही आहे. तुम्हाला तुमचं काम कंटाळवाणं वाटेल, अभ्यास करणंच कंटाळवाणं वाटेल, मोबाईल हाताळणं सोपं वाटेल, मजेशीर वाटेल. तिसरा आहे वेळेचे भान नसणे. इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे तुम्हाला तुमच्या कामाचं भान असणार नाही, तुम्हाला तुमच्या वेळेचं भान असणार नाही. तुम्ही तासनतास याच्यावरती इंटरनेटवरती जर असला तर तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला भान राहणार नाही. म्हणजे इंटरनेट हीच तुमची प्रायोरिटी बनलेली असते. इंटरनेट वापरताना अत्यानंदाची भावना, जर इंटरनेटचा वापर तुम्ही करता आहात आणि तुम्हाला त्याच्यात अत्यानंद मिळतो आहे तर तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकणार नाही ना. ज्या गोष्टी तुम्हाला अत्यानंद मिळतो आहे तेच इंटरनेटचं काम तुम्ही सतत करत राहाल, त्याच कामामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवाल, इंटरनेटमध्ये तुम्ही अडकून पडाल. वेळापत्रकांना प्राधान्य देण्यामध्ये अक्षमता. तुमचं जे काही कामाचं शेड्यूल आहे, मग अभ्यास करणं असेल, घरात मदत करणं असेल किंवा इतर कामं जे काही घरातली असतील ती करणं असेल, तर अशा ज्या काही तुमच्या प्रायोरिटीज आहेत तर या सगळ्यांबद्दलची अक्षमता तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. वेळापत्रकानुसार कामाला प्राधान्य देण्यामध्ये अडचणी येऊ शकतात, ती अक्षमता तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कमी खाणे किंवा संगणकापासून दूर जाऊ नये म्हणून जास्त खाणे. काही लोक कमी खातील किंवा वेळेचं खाण्याचं भानही राहणार नाही काही वेळा लोकांना. इंटरनेटच्या वापरामुळे जेवणाकडे दुर्लक्ष होईल. याउलट असंही होऊ शकेल की इंटरनेटचा वापर जर आपण लॅपटॉप किंवा PC-वरती जर करत असू, संगणकावरती जर करत असू, तर त्याच्यामुळे त्या कामाच्या नादात आपण किती खाल्लं आहे याचंसुद्धा भान काही लोकांना राहणार नाही. असाही त्याचा परिणाम होऊ शकेल. त्याचबरोबर काही लोकांच्या बाबतीमध्ये डोकेदुखीचा त्रास होईल, काही लोकांना मानदुखी, स्पॉन्डिलायसिसचा त्रास होईल, काही लोकांना इकडे डोळ्यांचा त्रास होईल, डोळे कोरडे पडणे वगैरे समस्या निर्माण होतील, काही लोकांना इकडे पाठदुखीचा त्रास होईल. असे अनेक प्रकारच्या शारीरिक तक्रारी लोकांच्यामध्ये निर्माण होतील. कशामुळे? इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, आपण ती ओळखायला हवी. ही एक महत्त्वाची समस्या, मानसिक आरोग्य बिघडवणारी समस्या म्हणून आपल्यासमोर सध्या येते. आपण त्याचा वेळीच या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही लोकांच्या बाबतीमध्ये स्वच्छतेचा निष्काळजीपणासुद्धा होऊ शकतो. इंटरनेटच्या वापरामुळे काही लोक आंघोळ करणंसुद्धा टाळतात. दररोजची आंघोळ करणं, शरीर स्वच्छ करणं या गोष्टीसुद्धा लोक विसरतात किंवा ते पुढे ढकलतात. ती वेळ मारून नेतात पुढे. का तर आपलं इंटरनेट सर्फिंग त्याच्यामुळे राहत आहे, ते आंघोळीसारख्या गोष्टीमध्ये आपला वेळ जातो आहे. म्हणूनसुद्धा लोक अस्वच्छ राहताना आपल्याला दिसत आहेत. स्वतःची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेताना लोक आपल्याला दिसत नाही आहेत. तर हे सगळे धोक्याचे इशारे आहेत इंटरनेटच्या वापरासंबंधी. त्याबद्दल आपण प्रिकॉशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर आता या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष एकच आहे, तंत्रज्ञान तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तंत्रज्ञान आपण स्वीकारलेलं आहे आणि ते स्वीकारायला हवंच. कारण तंत्रज्ञानाचा चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला वापर करता आला तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा जर चुकीच्या पद्धतीने आम्ही वापर केला तर ते आमच्यासाठी घातक ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे म्हणा किंवा इथं धोक्याची घंटा इशारा आपल्याला मिळत असूनसुद्धा जर आपण तसाच इंटरनेटचा अतिरेकी जर वापर करत राहिलो तर मात्र आपलं मानसिक आरोग्य खालावलं जाण्याची शक्यता आहे. आपल्या मानसिक आरोग्यावरती, मेंटल हायजीनवरती याचा निश्चितपणे बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो.
जर असा कुठल्या एखाद्या रुग्णावरती जर याचा इम्पॅक्ट झालेला असेल तर आपली काय जबाबदारी आहे, आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर आपण अशा लोकांसाठी, अशा आजारासाठी सामान्य व्यक्तीकडे जाऊन उपचार घेण्यासाठी उपयोग नाही आहे. सामान्य व्यक्ती त्याच्यावरती योग्य प्रकारे प्रॉपर थेरपी देऊ शकणार नाहीत, प्रॉपर उपचार पद्धती देऊ शकणार नाहीत. पण जर आपण या क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतील, सायकॅट्रिस्ट असतील, सायकोलॉजिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील, यांच्याकडे जर अशा रुग्णांना आपण घेऊन गेलो, क्लायंटला घेऊन गेलो, तर निश्चितपणे आपण काय करू शकतो की त्यांना या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण मदत करू शकतो. त्याचबरोबर अजून एक आपल्याला दुसरं काम करावं लागणार आहे की हे लोक सहजासहजी अशा तज्ज्ञांकडे जात नाहीत, व्यावसायिकांकडे जात नाही आहेत. ते कुठेतरी सामान्य लोकांकडे जातात, त्यांचा सल्ला घेतात आणि तो सल्ला कदाचित चुकीचा असू शकतो. त्याच्यामुळे हे लोक भरकटले जाऊ शकतात. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी आपण जो रुग्ण आहे, क्लायंट आहे, जो तज्ज्ञ आहे, क्लायंट, रुग्ण, मानसिक आरोग्य बिघडलेला व्यक्ती किंवा मानसिक अनारोग्याने ग्रस्त व्यक्ती आणि जो एक्सपर्ट आहे, जो तज्ज्ञ आहे, या क्षेत्रातला व्यावसायिक आहे, या दोघांच्यामध्ये आपल्याला मेडिएटर म्हणून, दुवा म्हणून काम करावं लागेल. जर अशा पद्धतीने आपण मेडिएटर म्हणून जर या दोघांमध्ये दुवा साधण्याचं काम केलं, कोणामध्ये, जो रुग्ण आहे, ज्याचं मानसिक आरोग्य खालावलेलं आहे, मग कारणं अनेक असू शकतील, इंटरनेटचा अतिरेकी वापर असेल, त्याच्यामुळे सुद्धा एखाद्याचं आरोग्य बिघडलं जाऊ शकत असेल, शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, तर अशा वेळी आपण तो रुग्ण आणि एक्सपर्ट यांच्यामधला दुवा होण्याचं काम आपण करायला हवं. तर आपल्याला अशा मानसिक आजाराच्या समस्येला दूर ठेवता येऊ शकतं. आणि जर आपण वेळीच या मानसिक आरोग्याच्या समस्येवरती जर प्रथमोपचार घेतले, फर्स्ट एड जर घेतला, तर निश्चितपणे आपण या समस्येतून बाहेर पडू शकतो. अशा बऱ्याचशा समस्या आहेत की ज्या समस्येसाठी प्रथमोपचाराची गरज आहे, फर्स्ट एडची गरज आहे. आपल्याला भलेही लगेच एखाद्या तज्ज्ञाकडे, व्यावसायिकाकडे जाता येत नसेल, तर अशा वेळी आपण प्रथमोपचार करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं आहे किंवा आपल्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये काही विशिष्ट प्रकारची लक्षणे आपल्याला आढळत आहेत, मानसिक अनारोग्याची लक्षणं आपल्याला त्यांच्यामध्ये आढळत आहेत, तर ती वेळीच ओळखून आपण मध्यस्थाची भूमिका घेऊन आपण त्यांना तज्ज्ञांकडे घेऊन गेलं पाहिजे. त्यासाठी प्रथमोपचार जे असतील ते केले पाहिजेत आणि त्या लोकांना या समस्येतून बाहेर काढलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण हा जो 7वा टॉपिक आहे, मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार. जर आपल्याला मानसिक आरोग्य आपलं चांगलं टिकवून ठेवायचं असेल, केवळ शारीरिक आरोग्य चांगलं टिकवून ठेवून उपयोग नाही आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आरोग्याची जी डेफिनेशन केलेली आहे, या डेफिनेशनमध्ये त्यांनी शारीरिक आरोग्य तसंच मानसिक आरोग्याने परिपूर्ण ज्या व्यक्ती असतात त्याला निरोगी व्यक्ती असं म्हटलेलं आहे. जर आपल्याला निरोगी जगायचं असेल, जीवनशैली आपली निरोगी ठेवायची असेल, तर आपलं फिजिकल हेल्थ ही आपली चांगली असायला पाहिजे आणि आपली मेंटल हेल्थसुद्धा चांगली असायला पाहिजे. त्यासाठी आपण इथं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी हा जो 7वा चॅप्टर आहे तो इथं संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.